पुण्यात भाजी खरेदी करणं अगदी सोपं झालंय। बस एका वेबसाईटवर आपल्याला जायचंय आणि भाजी खरेदी करायची आहे। बघूयात ही हायटेक पुण्याची नवी ओळख कशी झाली आहे ती। भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी असं म्हणत घरापाशी येणारे भाजीवाले आता दिसेनासे झालेत। त्यातून दिवसभर ऑफिस मधून थकून आल्यानंतर बाजारात जाऊन भाजी आणायची वेळ आली तर कठीणच। पण आता भाजी तुमच्या दारात फक्त एका क्लिकवर येणार आहे। ऑनलाईन शॉपिंग प्रमाणेच ऑनलाईन भाजी खरेदी करणं आता पुणेकरांना शक्य होणार आहे। रोजची धावपळ, ऑफिसला जायची घाई या सगळ्यात स्वतःला वेळ देणं महाग झालंय। ऑफिसमध्ये 12 तास काम करून आल्यानंतर जर घरात स्वयंपाकाला भाजी नसेल तर मार्केटमध्ये जाऊन भाजी आणण्याचा कंटाळाच येतो। पण आता याचं टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला अगदी घर बसल्या बसल्या भाजी विकत घेण्याचा आनंद घेता येईल। पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरनं लॉन्च केली आहे एक नवीन वेबसाईट www.punemandai.com। आता मॉल कन्सेप्ट खूप जास्त येतोय, ऑनलाईन कन्सेप्ट खूप जास्त आहे, तर मग आम्ही ठरवलं की आपण एक व्हर्च्युअल मंडई चालू करायची। पुण्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूचा परिसर खूप छान आहे, पुण्यातली लोक मॉडरेट आहे, पुण्यामध्ये तेवढी लिटरसी आहे, पुण्यामध्ये आज इंटरनेट ॲक्सेस युजर्स भरपूर आहेत, त्यामुळं ह्या गोष्टीला पोटेन्शियल सुद्धा मिळेल, म्हणून मग www.punemandai.com सुरुवात केली। पुण्यात संगणक साक्षरांची संख्या जास्त आहे, इंटरनेटचा वापरही बऱ्याच ठिकाणी होतो। त्यातून पुणे शहरात आयटी इंडस्ट्रीज असल्यामुळे मुला मुलींच्या कामाच्या वेळाही तशाच आहेत। अशा वेळी एकच साधन सगळ्या कामांकरता प्रभावीपणे वापरू शकतात आणि ते म्हणजे इंटरनेट। त्या वेबसाईट वरती सकाळी 10 वाजायच्या आधी ऑर्डर प्लेस केली की संध्याकाळी 5 पर्यंत भाजी घरपोच मिळते। घरपोच आलेली ही भाजी स्वच्छ आणि उत्तम प्रतीची असेल याची काळजी घेतली जाते। बेसिकली तुम्हाला www.punemandai.com ला जायचं, रेडिफ यूज किंवा याहूला जसं आपण रजिस्ट्रेशन करतो त्या प्रकारचे रजिस्ट्रेशन न्यू युजर म्हणून ऑप्शन आहे, तिथं जाऊन क्लिक करायचं। तुमचा मोबाईल नंबर हा तुमचा युजर आयडी असतो, पासवर्ड ॲज इट इज तुम्हाला जो हवा आहे तो, ईमेल ॲड्रेस आणि तुमचा ॲड्रेस। सचिन जुनानकर याची ही युनिक आयडिया नक्कीच चांगली आहे आणि चोखंदळ पुणेकरांना आवडेल अशी ही आहे। कॅमेरामन विलास पाटील सह वृषाली फाटक, साम मराठी, पुणे।